आज गटाध्यक्ष केंद्रीय समितीची बैठक होती. केंद्रीय समितीवर अनेक लोक काम करत आहेत. नांदगावकर साहेब त्या टीमचे लीडर आहेत आणि त्यांनी गेल्या 2 महिन्यामध्ये प्रत्येक शाखे प्रभागात जाऊन गटाध्यक्षांच्या ज्या काही भेटीगाठी केल्यात, इतर पदाधिकाऱ्यांबरोबर ज्या काही भेटीगाठी केल्यात, त्याच्यामधून नेमकं काय अनालिसिस आलं, काय अनुभव आला, हे राज ठाकरे मग कोणत्या ठिकाणी काही रिक्त पदं आहेत का, काही बदल हवेत का, गटाध्यक्षांची संख्या पूर्ण आहे का किंवा नाहीये, नसेल तर काय करायला हवं, अशी साधक बाधक चर्चा झालेली आहे. बॅनर लावलेले आहेत तुम्ही, त्याच्यामध्ये खास करून दादा भुसेंचं पत्र राज ठाकरे यांनी लिहिलेलं होतं. या संदर्भातला उल्लेख करत हिंदीला टाळा, GR काढा या संदर्भातला नारा दिला. प्रथम त्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी निर्णय घेतला की पहिलीपासून हिंदी कंपल्सरी करण्याचा, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजे स्वतः राज ठाकरे साहेबांनी तेव्हाही पत्र दिलं होतं आणि महाराष्ट्र सैनिकांनी तेव्हा आंदोलनाचा इशारा दिला होता. तेव्हा दादा भुसेंनी तो निर्णय मागे घेण्याचं घोषित केलं. याला आता 2 महिने झाले. 2 महिने होऊन सुद्धा अजून त्याच्यावर अध्यादेश निघालेला नाहीये. जो GR निघायला पाहिजे होता तो निघालेला नाहीये आणि तो GR जर नाही निघाला तर शाळेमध्ये त्याचं नियोजन कसं होणार? म्हणजे एका बाजूला तुम्ही निर्णय घेताय पण GR काढत नाही आहात. शालेय हिंदी पुस्तकं जी आहेत त्याची छपाई चालू आहे, तर छुपादाराने पुन्हा तुम्ही तुमचा अजेंडा राबवणार आहात का? आणि असं असेल तर आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, अशा आशयाचा तो बॅनर आहे. दादा भुसे यांनी स्पष्ट करताना असं म्हटलेलं आहे की आधीच त्याला स्थगिती दिलेली आहे, त्याच्यामुळे पुन्हा या संदर्भातला विषय काढण्याचा काही अर्थ नाही. नाही, स्थगिती देणं हा एक ओरल निर्णय झालेला आहे. त्याच्यावर अध्यादेश काढणं आणि तो प्रत्येक शाळांना पाठवणं, कारण तुम्ही अगोदर शाळांना ह्या गोष्टी सर्क्युलर पाठवलेल्या आहेत, ती मागे तर घ्यायला हवीत ना. त्यासाठी एक अध्यादेश GR काढायला हवा ना. कारण एका बाजूला तुम्ही हिंदीची छपाई सुद्धा चालू केलेली आहे, शाळांना काही तुम्ही पुढच्या अपडेट कळवलेला नाहीत. हा संभ्रम जो आहे तो संभ्रम दूर करायला हवा आणि हा संभ्रम दूर करणं हे शासनाचं आणि दादा भुसे शिक्षण मंत्री म्हणून त्यांचं काम आहे ना, ते त्यांनी करायला हवं. संभ्रम दूर केला जात नाहीये म्हणूनच कुठेतरी या सगळ्या गोष्टी पुढे येताना बघायला मिळतात, त्यामुळे ते राजकारण होताना बघायला मिळतात. एक्झॅक्टली तेच सांगतोय तुम्हाला की तुम्ही एकीकडे ओरली सांगताय की आम्ही निर्णय मागे घेतला आणि दुसरीकडे छुपा तुमचा अजेंडा जर तुम्ही राबवायचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो अजेंडा तुमचा हाणून पाडेल आणि त्यासाठीच आम्ही हे बॅनर लावून थोडं अवेअर करतोय त्यांना. मनसेचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती कळते. नाही, मला त्याची कल्पना नाही. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये काही विचार आता ज्या काही बैठका चालू आहेत केंद्रीय समितीच्या, ह्या संघटनात्मक बैठका आहेत आणि या संघटनात्मक बैठका ह्या शेवटी अल्टिमेटली निवडणुकीच्या तयारीसाठीच असतात ना. त्याची ही पूर्वतयारीच म्हणायचं आहे. हा एक साधारण निवडणुकीला सामोरं जाताना तुमच्याकडे तुमचं सैन्य बळकट आहे की नाही याची चाचपणी करणं हा निवडणुकीचाच भाग आहे ना. त्याची सुरुवात म्हणजे त्याची तयारीचाच भाग आहे तो. मोठ्या काळाची चर्चा आहे किल्लेदार साहेब, त्या अनुषंगानं काही कसली? मनोमिलन नाही, राज ठाकरे साहेबांनी आजच्या बैठकीत त्या विषयावर चकार शब्द काढलेला नाही. नाही, आजच्या बैठकीत असं त्या विषयावर कोण साहेबांकडून किंवा आमच्याकडून कोणताही विषय झालेला नाही. अहवाल दिल्यानंतर प्लॅन हाच आहे की ह्या ज्या आमच्या नेमणुका आहेत त्या योग्य आहेत नाही आहेत, कारण निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर आपल्याला ही सगळी परिस्थिती जी आहे संघटनात्मक ही आपली भक्कम असली पाहिजे आणि हाच एक प्लॅन आहे ना. संघटना बांधणी भक्कम असेल तर निवडणुकीला तुम्ही सामोरं योग्य रीतीने जाऊ शकाल. याच्यावर चर्चा झालेली आहे. अहवाल दिल्यानंतर साधारण राज ठाकरे कधीपर्यंत निर्णय घेतील? नवीन जागा भरण्यासंदर्भात कधी घोषणा होईल? ह्या महिन्याच्या एंडपर्यंत शेवटापर्यंत हे सगळं संपेल आणि त्याच्यावर निर्णय जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 9223 00 2070 किंवा 9223 00 2071.